शिवसेना फोडायची हा एकच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट. संजय राऊतांची टीका. तर शिवसेना मोदींच्या पायापाशी ठेवली आहे, राऊतांचा हल्लाबोल. यूज अँड थ्रो मध्ये ब म्हणजे बाप आहे. नावातील ब अक्षर कसं काढणार? बाळासाहेबांचा ब काढणार का? एकनाथ शिंदेंच्या यूज अँड थ्रोला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांचा वाशिम दौरा रद्द. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आल्यानं दौरा रद्द झाल्याची माहिती. मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन. कार्यक्रमाला भाजपचे नेते किरीट सोमय्या, विश्वास पाठक यांची प्रमुख उपस्थिती. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळेंची होती उपस्थिती. यावेळी नागपूर महानगर भाजप कार्यालयाचं भूमिपूजन देखील झालं संपन्न. भाजपचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे की सोयीप्रमाणे? उद्धव ठाकरेंचा भाजपच्या स्थापना दिनावर टोला. तर रामासारखं वागण्याचा प्रयत्न करा, ठाकरेंच्या भाजपला शुभेच्छा. संघानं भाजपचं शुद्धीकरण करावं, रोखठोकमधून संजय राऊतांची अपेक्षा. तर मोदी सरसंघचालक भेट भविष्यातील घडामोडींचे दिशादर्शक असून मोदींच्या उधळलेल्या अश्वाचा लगाम संघानं ओढला. राऊतांचं रोखठोकमधून मोदींवर निशाणा. संजय राऊतांनी सामनातून काँग्रेसचे विचार मांडायला सुरुवात केली आहे, त्यामुळे अग्रलेखाला किंमत नाही. वक्फ बोर्डाच्या विधेयकावरील सामन्यातील अग्रलेखावर योगेश कदमांची प्रतिक्रिया. वक्फ बोर्डाच्या 2 लाख कोटींच्या जमिनी सरकारला खायच्यात. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. तर जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव. 2014 ते 2024 पर्यंतची सर्व सार्वजनिक संपत्ती विकून झाली आहे, राऊतांचा आरोप. बारामतीमध्ये जेवढं केलंय तेवढं काम करणारा एकही आमदार मिळणार नाही. अजित पवारांचा शरद पवारांना चिमटा. तर 1952 पासून जे आमदार झाले त्यांनी काय काय कामं केली ती बघा आणि मी काम केलेलं बघा, अजित पवारांचं आवाहन. शरद पवारांना चिमटा काढणं अजित पवारांना परवडणार नाही. अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. अजितदादांकडून विकास कामांची पाहणी. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते दिव्यांगांना मोफत सायकलीचं वाटप. बजेटमध्ये डीपीडीसीला 22,000 कोटी दिले, त्यातला 1% दिव्यांगांसाठी खर्च करण्याची तरतूद केली आहे. अजित पवारांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून कम्युनिकेशन विंगची स्थापना. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसंचार सेनेच्या लोगोचं देखील अनावरण. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर माफी मागतो, कोकाटेंचं वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये गारपीटग्रस्त भागांचा दौरा करणार. जिल्ह्यामध्ये जवळपास 4,500 हेक्टरवरील शेती पिकांचं देखील नुकसान झाल्याची माहिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात सोलापूरमध्ये ठाकरे गट आक्रमक. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या कोकाटेंविरोधात ठाकरे गटाची निदर्शनं. छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरातील राम मंदिरामध्ये संजय शिरसाट, चंद्रकांत खैरे, अतुल सावे, भागवत कराडांच्या हस्ते आरती. यावेळी संजय शिरसाटांची पुन्हा खैरेंना खुली ऑफर. खैरेंनी खऱ्या हिंदुत्वाची साथ दिली पाहिजे, शिरसाटांचं वक्तव्य. पवई स्वामीनारायण नगर येथील अनधिकृत मशिदींवरील भोंगे आज काढले. भाजपचे नेते किरीट सोमय्यांची माहिती. तर महाराष्ट्रामध्ये अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे आणि लँड जिहाद चालणार नाही, सोमय्यांचा इशारा. आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठकीचं आयोजन. सह्याद्री अतिथीगृह इथं उद्यापासून 2 दिवस बैठकींचं आयोजन. तर सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्देश. दूध भेसळ रोखण्यासाठी नवा कायदा. अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढणार. तर वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय. मुंबईचे डबेवाले 9 ते 14 एप्रिलपर्यंत 6 दिवसांच्या रजेवर आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होणार. तर ग्राहकांनी या कालावधीतील पगार कापू नये म्हणून मुंबईचा डबेवाला असोसिएशनची विनंती. ठाण्यातील माजीवाडा मेट्रो स्टेशनवर 20 एप्रिलपर्यंत मेट्रोचे छत उभारण्याचं काम सुरू. या काळामध्ये इथल्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू राहणार.
11 एप्रिल रोजी तुळजाभवानी मातेचं मंदिर पहाटे भाविकांसाठी बंद होणार. चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सुलभ दर्शनासाठी मंदिर संस्थापनाचा निर्णय. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यामध्ये. पावसाळ्यापूर्वी छताच्या वॉटरप्रूफिंगच्या कामाला गती. आषाढी एकादशी निमित्त वेळेत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी पंढरपूरमध्ये जाऊन घेतलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. यावेळी तिथे सुरू असलेल्या कामांची देखील केली पाहणी. साताऱ्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते महापूजा. शंभू महादेवाची महापूजा करून महाआरतीनं उत्सवाची सुरुवात. तर 9 तारखेला यात्रेचा मुख्य दिवस. नटराज नाट्यकला मंडळाच्या वतीनं बारामतीमध्ये कला शिक्षक चित्रकारांच्या चित्रकला कृतीचं आयोजन. प्रदर्शनामध्ये एका चित्रकाराकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं रेखाटलं चित्र. अयोध्येमध्ये रामनवमीला दुपारी 12 वाजता रामलल्लाचा सूर्यतिलक. रामलल्लाच्या सूर्यतिलकादरम्यान त्यांच्या कपाळावरील 4 मिनिटं किरणं पडली. अयोध्येमधील राम मंदिराला विद्युत रोषणाई. मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी. अयोध्येमध्ये आज 2 लाख दिव्यांनी उजळणार. रामकथा पार्कमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. तर रामनवमी निमित्त अयोध्येनगरीमध्ये लाखो भाविक देखील दाखल. रामनवमी निमित्त नागपूरच्या जोशीराम मंदिरामध्ये उत्साहाचं वातावरण. दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमी निमित्ताने दर्शनासाठी मोठी गर्दी. ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह. मुंबईच्या वडाळा येथील राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह. रामनवमी निमित्त भाविकांची मोठी गर्दी. राम जन्मोत्सवानिमित्त मंदिरालाही आकर्षक फुलांची सजावट. बुलढाण्यातील शेगावमध्ये प्रभू श्रीराम मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा. देशभरातून लाखो भाविक आणि शेकडो दिंड्या शेगावमध्ये दाखल. तर मंदिरातील सजावटीनं वेधलं साऱ्यांचं जोर. रायगडच्या माणगावमध्ये राम जन्मोत्सव सोहळा संपन्न. प्रभू रामचंद्रांसाठी आकर्षक लाकडी पाळणा देखील सजवण्यात आला होता. धुळ्यातील आग्रा रोडवरील प्राचीन राम मंदिरामध्ये राम जन्मोत्सवाचा सोहळा. भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला सोहळा. तर राम नामाच्या जयघोषामध्ये मंदिर परिसर दुमदुमून गेला. गोंदियाच्या आमगाव येथील प्राचीन राजा रामलल्ला सरकार मंदिरामध्ये रामनवमी निमित्त महाआरतीचं आयोजन. महाआरतीला हजारो भाविकांची उपस्थिती. रामनवमी निमित्त नांदेडमध्ये बाईक रॅलीचं आयोजन. रॅलीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दाखवला हिरवा झेंडा. रॅली दरम्यान विविध साहसी खेळांचं देखील करण्यात आलं प्रदर्शन. बीडमध्ये रामनवमी निमित्त भव्य मोटरसायकल रॅली. हातामध्ये भगवे झेंडे घेत तरुणांचा रॅलीमध्ये सहभाग. यवतमाळमध्ये रामनवमीचा जल्लोष. रामभक्तांची शहरातून भव्य मोटरसायकल रॅली. हातामध्ये भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक या प्रभात फेरीमध्ये झाले सहभागी. भंडाऱ्यामध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा उत्साह सोहळा संपन्न. फुलांच्या माळांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा. सिंधुदुर्गात रामनवमीचं औचित्य साधून प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी 3 फूट उंचीचं श्रीरामाचं वाळूशिल्प साकारलं. हे वाळूशिल्प साकारण्यासाठी त्यांना 3 तासांचा लागला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामनवमी निमित्त गोरखनाथ मंदिरामध्ये कन्यापूजन केलं. मंदिरामध्ये मुलींची पाय धुवून केली पूजा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून रामनवमी निमित्त सर्वांना शुभेच्छा. उद्याचा विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवण्यासाठी संकल्पबद्ध होऊयात. फडणवीसांची एक्सपोस्ट. नागपूरच्या जोशी राम मंदिरामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दाखल. तर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दटकेंनी देखील घेतलं प्रभू श्रीरामाचं दर्शन. वाशिमच्या पोहरादेवीतील राम मंदिरामध्ये गिरीश महाजन आणि संजय राठोड यांच्या हस्ते आरती संपन्न. भक्तिमय वातावरणात देखील केली पूजा अर्चना. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकच्या दौऱ्यावर. यावेळी कोकाटेंनी घेतलं नाशिकच्या काळाराम मंदिराचं दर्शन.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसराला अवकाळी पावसाचा मोठा फटका. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबईमध्ये लग्नाच्या जेवणातून 55 ते 60 जणांना विषबाधा. 4 जणांची प्रकृती चिंताजनक, तर विषबाधा झालेल्या उर्वरित जणांवर उपचार सुरू. लातूर पालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची गोळी झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न. सुदैवानं ते बचावले असून त्यांच्यावरती उपचार सुरू. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये भर चौकात एका व्यक्तीकडून रिक्षा चालकावर कोयत्यानं वार. रिक्षा चालकानं घटनास्थळावरून पळ काढल्यानं त्याचा जीव वाचला, मात्र संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नागपूरच्या कळमनातील फूड फॅक्टरीला आग. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. आगीमध्ये लाखोंचं सामान जळून खाक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.